भारत माता की जय। हे मातृभूमी, तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण, असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज आपण पाहणार आहोत क्षात्र तेजाने तळपळणारा स्वातंत्र्यशाहीर सावरकर याविषयी माहिती. सावरकर यांच्या कविता मराठी महाकाव्यात सर्वोच्च स्थानी. सावरकर यांच्या काव्यवाटिकेत बोधपर लावणी आणि भावगीतांचे दर्शन आपल्याला होते. कमला, गोमांतक आणि महासागर या महाकाव्यांमध्ये स्वतंत्र कथानक, भव्य प्रसंग, तडफदार आणि उत्कट भावना, पल्लेदार कल्पना, उच्च उदात्त हेतू असल्याने मराठी महाकाव्यात त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. भेद्रट काळजांना धीर आणि धीट काळजांना स्फूर्ती देणारे सावरकर यांचे भाषण. सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतानाची एक आठवण सांगताना कवी साधुदास म्हणाले, सावरकर भाषणासाठी उभे राहिले आणि बघता बघता त्यांनी श्रोत्यांच्या मनाची पकड घेतली. त्यांच्या मुद्रेत, आविर्भावात, वाक्योच्चारात किंबहुना प्रत्येक शब्दात एक प्रकारचा जिवंत उमाळा आणि दुर्दम्य आवेश जाणवत होता. स्वदेशाभिमान, स्वराज्यप्रीती, राष्ट्रीय भावना इत्यादी कल्पना त्या काळी मुग्ध अवस्थेत होत्या आणि त्या उघडपणे प्रगट करण्याचे धारिष्ट्य फारच थोडे वक्ते आणि लेखक यांना होते. तथापि या धाडसी विद्यार्थ्यांच्या अमोघ वक्तृत्वात त्या कल्पना सहज आणि जोरकस रीतीने उमटून गेल्या की व्याख्यानास उपस्थित असलेल्या एकूण एक विद्यार्थ्यांचे हृदय उचुंबळून आले आणि कित्येकांच्या डोळ्यांतून तर आसवेच उभी राहिली. भेद्रट काळजांना धीर आणि धीट काळजांना स्फूर्ती देणारे ते नाद ब्रह्म अखेर वातावरणात विलीन झाले, पण श्रोतृसमूहाची समाधी उतरण्यास फार वेळ लागला. या प्रसंगाचा दाखला देऊन कवी साधुदास म्हणतात, या प्रसंगाने सावरकर स्वातंत्र्यशाहीर आहेत ही गोष्ट मला उमगून आली. इंग्रजांच्या राजवटीत स्वातंत्र्याचे ध्येय ठेवून वीरवृत्तीप्रधान कवनांची रचना करणारे स्वातंत्र्यवीर. पोवाडे, लावण्या यांसारखी कवने रचणाऱ्या कवीला शाहीर हे संबोधन लावले जाते. वास्तविक शाहीर या शब्दाचा अर्थ व्यापक असून राष्ट्रीय किंवा वीरवृत्ती प्रधान कवचे रचणारा असा आहे. इतिहासात अनेक शाहीर होऊन गेले, त्यांच्या कवनामध्ये ओजस्विता आणि स्फूर्तिदायकता आढळत नाही. पेशव्यांच्या राजवटीत जे शाहीर होऊन गेले त्यांची स्वातंत्र्याची आणि वीरवृत्तीची कल्पना ही मराठेशाहीपुरतीच मर्यादित होती. संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपले ध्येय आहे या कल्पनेला केंद्रस्थानी ठेवून इंग्रजांच्या राजवटीत राष्ट्रीय आणि वीरवृत्ती प्रधान कवनांची रचना करणारे म्हणून निर्विवादपणे आपण सावरकर यांचा उल्लेख करू शकतो. प्रत्यक्ष रणांगणात उतरून शत्रूला आव्हान देत आत्मबल दाखवून देणारे शाहीर सावरकर. सावरकर यांच्या जीवनातील कालखंडाकडे दृष्टिक्षेप टाकला की आपल्या ध्यानात असे येते की कुमारवयापासून ते अंदमानच्या कारागृहातून मुक्त होईपर्यंतच्या कालखंडात राष्ट्रप्रेमाने ओतप्रेत भरलेली आणि स्वातंत्र्य लालसा उत्कटपणे व्यक्त करणारी अनेक कवने सावरकर यांच्या लेखणीतून साकारली गेली. त्यावेळी ते राष्ट्रकार्य करतच होते. ते करत असताना त्यांनी अनादिमी, अनंतमी, अवध्यमी, भला मारील रिपू जगती असा कवन जन्मला असे कवन रचून त्यांनी स्वतःचे आत्मबळ व्यक्त केले आहे. कोणताही आणि कसाही प्रसंग आला तरी त्या प्रसंगासमोर हार मानणार नाही, कारण या भूतलावर मला मारणारा कोणताही शत्रू अजून जन्माला आला नाही असे सांगणारा स्वातंत्र्याचा शाहीर प्रत्यक्ष रणांगणात उतरून शत्रूला आव्हान देत आहे. मृत्युत्तर प्रवासासाठी भगवान श्रीकृष्णाच्या विश्वासावर सिद्ध असलेले सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात मरणमुख शय्येवर पवडले असताना मृत्यूनंतरच्या जीवनातही आपल्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही. याचे कारण सांगताना ते म्हणतात, स्मशानभूमीचा परतट प्रदेश जो अनोळखी, तेथे सुखकर प्रवास करावे जे असे
असे ओळखीचे पत्र आम्हा जवळ त्या स्वयं भगवान श्रीकृष्णांचे. मृत्यूनंतरच्या जीवनाचा आपल्याला परिचय नसतो, त्यामुळे परिचय नसलेल्या त्या प्रदेशात वावरताना आपल्याला भीती वाटणार नाही याचे कारण सांगताना सावरकर म्हणतात, त्यांच्याकडे श्रीकृष्णाचे ओळखपत्र आहे. कवनामधील विचार आचरणात आणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. कोणताही शाहीर प्रत्यक्ष रणांगणावर उतरून लढत नसतो, पण सावरकर हे असे स्वातंत्र्य शाहीर आहेत जे प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढत आहेत. ते राष्ट्रीय कार्यकर्ते आणि राजकीय विचारवंत म्हणून जगमान्य झाले. त्यांच्या कवनांतून व्यक्त होणारे विचार त्यांनी स्वतःच्या आचरणात आणले. अशा प्रकारे स्वातंत्र्य शाहीर सावरकर स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या अंतरंगात खळबळणारी राष्ट्राच्या स्वातंत्र्याची, अखंडत्वाची आणि उत्कर्षाची लालसा अखेरच्या श्वासापर्यंत जराही उणावली की कोमेजली नाही. त्यांचे संपूर्ण जीवन गंभीर आणि प्रशांत जलप्रवाहासारखे मार्गक्रमण करत असल्याचे आढळून येते. मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ होणारे कणखर स्वातंत्र्यवीर सावरकर. हा स्वातंत्र्याचा शाहीर मातृभूमीचा विरह सहन करू शकत नाही. मातृभूमीच्या आठवणीने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कणखर असलेला स्वातंत्र्यवीर सागराकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सर्वांगाने मातृभूमीला संपूर्ण समर्पित होणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. या स्वातंत्र्य शाहिराने त्यांचे मन, वाणी, कविता आणि सारे साहित्य मातृभूमीला समर्पित करताना म्हटले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाग विभवे तुझ अर्पिले, तू तेची अर्पिले नवे कविता रसाला, लेखाप्रती विषयी तुची अनन्य झाला. हिंदुस्तान हे सर्वस्व असणारे आणि त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर. जगात अनेक देश आहेत, तरीसुद्धा आपला देश या स्वातंत्र्य शाहिराला अत्यंत प्रिय आहे. एवढेच नाही तर आपला देशच या शाहिराला स्वतःचे पंचप्राण वाटतो. सकल जगामध्ये छान अमुचा प्रिय केलं हिंदुस्तान, केवळ पंचप्राण अमुचा सुंदर हिंदुस्तान. देश रक्षणासाठी प्राण देण्याची आणि घेण्याची सिद्धता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. आपल्या देशावर जर कोणी आक्रमण केले तर या देशाच्या रक्षणासाठी शत्रूचे प्राण घेण्यास तत्पर असलेला हा शाहीर आक्रमणांना चेतावणी देतो. सत्ता आपली मत्ता आपुली ही रत्नांची खान, कुणी हिरावून घेऊ बघता रक्षू घेऊनी प्राण. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देश रक्षणासाठी प्राण देण्याची आणि घेण्याची सिद्धता सांगतात. शास्त्र तेजाने तळपळणारा हा शाहीर अखिल हिंदू विजयध्वज अविरतपणे फडकत राहावा यासाठी आपल्या नंतरच्या पिढीने सुद्धा स्वतःचे सर्वस्व मातृभूमीच्या चरणी समर्पित करावे असे आवाहन करतो. अशा या स्वातंत्र्य शाहिराने 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी आयुष्यभर राष्ट्रासाठी जेवढे करता येईल तेवढे कार्य करून अत्यंत समाधानाने अन्नत्याग करून स्वेच्छेने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. सावरकर यांची राजकीय मतप्रणाली सर्वज्ञात आहे. हिंदुस्तान हा अविभाज्य असून तो हिंदूंचा आहे, हिंदूंचाच राहिला पाहिजे हा त्यांचा मूलमंत्र सर्वकालिक आहे. त्यांची राष्ट्रीय वृत्ती जिवंत आणि निर्भेळ असल्यामुळे त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक जीवनात कुठेही विसंगती आढळत नाही. देशातील हिंदू एकच आहे, तो जातीमध्ये विभागला जाऊ शकत नाही हे त्यांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना वर्ष 1925 मध्ये हिंदूंचे एकता गान या कवितेतून स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. या कवितेतून व्यक्त केलेला विचार हे हिंदू सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारे आहेत. आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र रचले. या स्तोत्रातील माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वर, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् याचा अर्थ देवी पार्वती माझी माता, देवादिदेव महादेव माझे पिता, शिवभक्त माझे बांधव आणि तिन्ही भुवने माझा स्वदेश आहेत. या पंक्तीचे स्मरण करून देणारी सावरकर यांची हिंदूंचे एकता गान ही कविता आहे. या कवितेचा आरंभ त्याची साक्ष देतो. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला तया बंधू.
अशा प्रकारे सावरकरांचे जीवन होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला महाकवीचा घाट आणि पल्लेदारपणा हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसाधारण जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा वीररस त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे. त्यांच्यातील क्षात्रतेजाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात आपल्याला ठिकठिकाणी आढळते. दुर्दम्य आशावाद आणि विजिगीषुवृत्तीने त्यांचे काव्य नटलेले आहे. त्यांच्या लेखनात उत्कट धर्मभावना आणि राष्ट्रभावना एकवटलेली दिसून येते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक काव्य म्हणजे राष्ट्रतीर्थ झाले आहे. वीररस, करुणरस आणि भक्तिरस यांचा त्रिवेणी संगम सावरकर यांच्या काव्यात आढळतो. सावरकर यांची काव्यवाटिका प्रयाग क्षेत्रासारखी पवित्र आहे. सावरकर यांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या वृत्तामध्ये काव्यरचना केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाकाव्याची सजावट करण्यासाठी नवे वैनायिक वृत्त काव्यातील एक प्रकार निर्माण केला. अशा प्रकारे हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीन जनन ते मरण असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. भारत माता की जय.